महाराष्ट्र राज्य प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारा संभाजीनगर जिल्ह्यातील 1000 वर्षाहून जुनं हेमाडपंथी नक्षीदार कोरीवकाम उत्कृष्ट शिल्पकला असणारं प्राचीन शिव मंदिर. पण या मंदिरावरील शिल्प काहीतरी वेगळी कथा सांगतात. राष्ट्रकूटांची सत्ता लयास जाणे ही उत्तर चालुक्यांना अस्तित्व उभारणीसाठी चालून आलेली संधी होती. त्यांनी त्या संधीचं सोनं करत या संपूर्ण भागावर ताबा मिळवला. त्याच उत्तर चालुक्यांच्या काळातील वास्तुकलेचा नमुना म्हणजे हे मंदिर. आपल्या महाराष्ट्रात जागोजागी इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला मंदिरं असतील, लेण्या असतील, गडकिल्ले असतील, या सर्वांचा समावेश होतोच. पूर्व मध्ययुगीन महाराष्ट्र हा एक इतका महत्त्वाचा काळ आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये अनेक सत्ता उभ्या राहत होत्या, पडत होत्या आणि अनेक उलथापालथी सुद्धा होत होत्या. त्यात तुम्ही राष्ट्रकूटांचा उदय, राष्ट्रकूटांनी केलेला विकास जर पाहिला तर त्याचं एक मोठं महत्त्वाचं उदाहरण आपल्याला वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये बघायला मिळतं. त्या काळापासून सुरुवात जी झाली ती पुढे उत्तर चालुक्यांच्या काळात असू द्या किंवा त्यानंतर यादवांच्या काळात असू द्या, या गोष्टीला भरभराटच होत राहिलेली आहे. उत्तर चालुक्यांच्या काळामध्ये मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं मंदिर जर तुम्ही काही म्हणाल तर त्यातलं आणव्याचं शिव मंदिर हे तुम्हाला एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येतं. मंदिरात प्रवेश करताच आपले स्वागत करतात जय आणि विजय हे वैष्णव द्वारपाल. हे शिल्प अत्यंत कोरीव तर आहेच, पण त्याच्या भोवतीला सुंदर नक्षीकाम आहे. मंदिर ही जी संकल्पना आहे ही मानवाच्या इतिहासातली किंवा मानवाच्या प्रवासातली एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला म्हणता येईल. कारण त्यामध्ये तुम्हाला जे काही भाग बघायला मिळतात ते आपल्या मानवी जीवनाशी फार जास्त संलग्न आहेत असं आपल्याला पाहता येईल. म्हणजे मंदिरात ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 द्वारपाल आपल्याला दिसतात. असेच द्वारपाल तुम्हाला शैव मंदिरांमध्येही आहेत, वैष्णव मंदिरांमध्येही आहेत, अनेक लेण्यांमध्ये सुद्धा असे द्वारपाल बघायला मिळतात. जे या मंदिरात द्वारपाल आहेत त्यांना जय आणि विजय असं नाव आहे. तसंच शैव द्वारपालही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लेण्यांमध्ये सुद्धा बोधिसत्व हे 2 बाजूला आपल्याला बघायला मिळतात. तर यांचं एक महत्त्व आहे की ते त्याचं रक्षण करता आहेत, की तुम्ही ज्यावेळी आत जाताय त्या मंदिराचं रक्षण करते, म्हणून द्वारपालांचं एक महत्त्व इतिहासात सांगता येतं. जमिनीपासून 10 फूट उंचवट्यावर हे मंदिर आहे. पायऱ्या चढून जाताच आपल्या नजरेस पडतात त्या विविध पट्टिका ज्या मंदिराच्या पीठावर कोरलेल्या आहेत. त्यात मुख्यतः हंसपट्टिका, गजपट्टिका यासारख्या विविध शिल्पाकृती बघायला मिळतात. मंदिरात प्रवेश करताच प्रथम दिसतो तो मंखळा खेळ. मंखळा हा 3ऱ्या शतकात उदयास आला असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. तो दगडांच्या सहाय्याने खेळला जायचा. हा खेळ मंदिराच्या मुखमंडपात बघायला मिळतो. मंदिराच्या रचनेवर नजर फिरवल्यास संपूर्ण मंदिर हे 1-2 नव्हे तर तब्बल 50 कोरीव स्तंभावर उभं आहे. स्तंभाच्या मधोमध गोलाकार असा सभामंडप असून मध्यभागी नंदी आहे. मंदिरातील स्तंभांची रचना पाहता असं लक्षात येते आपण कोठेही बसलो तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपली नजर जाते. एकही खांबाचा अडथळा येत नाही. इतिहास तज्ञांच्या मते या 50 खांबांची रचना आखण्यामागे काही विशिष्ट कारणे असावी. मंदिराला अनेक भाग असतात, ज्यात मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह यांचा समावेश होतो. यासह अनेक इतरही पार्ट आहेत. त्यामध्ये जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा तुम्हाला स्तंभासोबत अर्धस्तंभ सुद्धा बघायला मिळतात. महत्त्वाचं स्तंभांचं एक कारण जे असतं ते म्हणजे की याचा भार पेलण्यासाठी स्तंभ जे आहे, स्तंभांची बांधणी किंवा उभारणी केलेली असते. त्या स्तंभांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेलं असतं, त्यावर नक्षीकाम केलेलं असतं आणि त्या नक्षीकामातून अनेक गोष्टी आपल्याला रिव्हील होत असतात असं आपण म्हणू शकतो. तुम्ही ज्यावेळी आत जाता त्यावेळी जो मंडप तुम्हाला दिसतो त्या मंडपाचं मुख्य कार्य हे रंगभोगाचं किंवा अंगभोगाचं असतं. अंगभोग म्हणजे काय असतं की मूर्तीला स्वतंत्र पद्धतीने तिला अभिषेक करणे असू द्या किंवा तिला काही वाहने, हा अंगभोगाचा भाग येतो. पण ज्यावेळी रंगभोगाकडे आपण वळतो, जेव्हा मंदिर रचना वाढत गेली, सुरुवातीला मंदिर हे एवढं मोठं नव्हतं. मंदिर म्हणजे फक्त गर्भगृह होतं. पण ज्यावेळी सभामंडप सुद्धा त्यामध्ये वाढला तेव्हा रंगभोगाची कॉन्सेप्ट पुढे आली की मग त्यामध्ये विविध कलांचं सादरीकरण होणे, या सुद्धा गोष्टी त्या रंगभोगाच्या पीठावरती केल्या जायच्या, जे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर असं आपण नक्की म्हणू शकतो की त्याच्या आजूबाजूला केलेले जे स्तंभ आहेत तर त्यावेळी लोक तर बघायला तो असायचेच, तर ते लोक ज्या ठिकाणी बसायचे तर त्यांनी बसल्यानंतर त्यांना ते स्पष्टतेने दिसावं अशाही पद्धतीने त्या सगळ्या स्तंभांची रचना केलेली आपल्या मंदिरामध्ये बघायला मिळते. सभामंडपाच्या वरच्या भागात नक्षीदार असे वितान आहे. यामध्ये अर्धवट उमललेली, खाली लोंबलेली
8 दिशांना 8 अशी फुलं कोरलेली आहेत. मंडपाच्या जमिनीवर वर्तुळाकार असे उंचावलेले पीठ आहे. सभा मंडपानंतर लागतो मंदिराचा अंतराळ. अंतराळ म्हणजे मंदिराचे गर्भगृह आणि सभा मंडपाच्या मधील जागा. अंतराळाच्या वितानावर विशिष्ट पद्धतीने कोरीवकाम केलेले दिसते. तसेच अंतराळाच्या खालील भिंतीवर डाव्या आणि उजव्या बाजूस देवकोष्ठ असून त्या काळी मूर्ती ठेवलेल्या असाव्यात. त्यातील उजव्या देवकोष्ठात गणपतीची मूर्ती बघायला मिळते. मंदिराच्या अनेक भागातून ज्यावेळी आपण मुखमंडपातून सभामंडपात जातो, सभामंडपातून आपण पुढे ज्यावेळी जातो तेव्हा आपण अंतराळाचा शब्दशः अर्थ जर तुम्ही बघितला तर त्याचा अर्थ होतो की तुमचं पृथ्वी आणि स्वर्गाच्या मधली जागा, की जे आभाळ आहे, की ज्याला कुठलंही स्वरूप नाही, असा अंतराळ आहे. तो अंतराळाचा भाग दाखवलेला आहे. कारण त्या पलीकडे गर्भगृह आहे, त्या अलीकडे सभामंडप आहे, जिथं रंगभोग होतो, जिथं मानवी अस्तित्व आहे आणि पलीकडे गर्भगृहामध्ये पूर्ण देवाचं अस्तित्व आहे, असं एक दाखवलेलं आहे. सो अंतराळाचा जो भाग आहे त्या अंतराळाच्या भागामध्ये देवकोष्ठ बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतात. देवकोष्ठकांमध्ये आपल्याला अनेक वेळा मूर्ती बघायला मिळतात. त्या मुख्य देवतेशी संलग्नित मूर्ती असतात. म्हणजे भरपूर ठिकाणी असं दिसतं की जर मध्ये शिव असेल तर इकडे ब्रह्मा आणि विष्णू बघायला मिळतो, मध्ये विष्णू असेल तर इकडे शिव आणि ब्रह्मा बघायला मिळतो. अशा पद्धतीने सुद्धा त्याची फॉर्मेशन झालेले असतात. आता जे देवकोष्ठ या मंदिरामध्ये आहेत, यामध्ये आता फक्त आपल्याला उजव्या देवकोष्ठकामध्ये एकच मूर्ती बघायला मिळते, ते म्हणजे गणपतीची मूर्ती. आता ती गणपतीची मूर्ती नेमकी तिथं कधी ठेवली असावी हा चर्चेचा विषय होऊ शकतो, पण साधारणतः मध्ययुगीन काळामध्ये ती मूर्ती तिथं ठेवली असावी असा एक अंदाज आपल्याला बांधता येतो. गर्भगृहाचे द्वार हे विशिष्ट द्वार शाखांनी नटलेले असून अत्यंत बारकाईने कोरलेले आहे. एकानंतर एक अशा 4 द्वार शाखा या ठिकाणी आढळून येतात, ज्या स्तंभ शाखा, पुष्प शाखा, हंस शाखा, मिथुन शाखा अशा विविध शाखांचा समावेश होतो. अंतराळातून मंदिराच्या मुख्य गर्भगृहात प्रवेश केल्यावर आपणास महादेवाचे शिवलिंग दिसते. या शिवलिंगाची पूजा आजही इथले नागरिक मनोभावे करतात. दर श्रावण महिन्यात येथे भक्तांची गर्दी जमते. 30, 32, 35 वर्ष होत आले ओम नमः शिवायच्या पूजा श्रावण महिन्यापासून भरपूर होतोय. 3-3, 4-4 जोडे असतात श्रावण महिन्यामध्ये. आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये इथं पूजा करत असतो आणि पुष्कळ पब्लिक आहे. या मंदिराबाबत विष्णुपंत मंदिर आहे, हेमाडपंथी जुनं अनेक कालातलं आहे, याचं कोणी काही सांगू शकत नाही. जुने पूर्वीचे लोक सांगतात, हे आम्हाला कोणालाच काही कळू शकत नाही. या मंदिरात म्हणजे जुनं पूर्वीचं सांगतात की इथून भयार होतं. इथं कोदेश्वरला मंदिर आहे हे स्थळ, तिथून सनी अजंठा लेणी इथे भयार स्थळ होतं म्हणतात. तर तिथं इथून निघत पूर्वीचे लोक सांगत. आजकालच्या लोकांना काही सांगू शकता येत नाही आणि माहितीही नाही. एवढं काल हे पूर्वीच्या लोकांचं ऐकलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाला ठाव का भगवंत ईश्वराला ज्योतिर्लिंगाला ठाव हे काही सांगू शकता येणार नाही. मंदिरावरील शिल्पांचे बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येते, ही शिल्प शैव नव्हे तर वैष्णव पंथाशी साधर्म्य दाखवतात. या मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या शिल्पांमध्ये प्रामुख्याने विष्णूच्या 24 शक्तींचे अंकन बघायला मिळते. हे विष्णूच्या शक्तींची शिल्प महाराष्ट्रात इतर कुठेही बघायला मिळत नाही. त्यावरून हे मंदिर विष्णूचे असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. असे असले तरी गर्भात मात्र महादेवाचे शिवलिंग आढळते. तुम्ही पाहिलं तर त्या मंदिरावरती जे विविध शिल्प आज आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामध्ये 24 शक्तींचे शिल्प तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला वराह सुद्धा दिसतो, ज्याला आपण भूवराह म्हणतो. तो वराह आहे. त्यानंतर नरसिंहाची मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मागच्या बाजूला विष्णू आपल्याला स्थानक मुद्रेमध्ये बघायला मिळतात. हे जे शिल्प आहेत यांनी सुद्धा मदत केलेली आहे हा अंदाज लावण्यासाठी किंवा ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी की हे मंदिर शिवाचं नसून विष्णूचं असेल. 2023 मध्ये काही अभ्यासकांना मंदिराचा अभ्यास करताना शिल्पांमध्ये एक विशिष्ट असे कामशिल्प सापडले. या अभ्यासकांच्या मते हे कामशिल्प भारतात इतर कुठेच नसून फक्त या मंदिरात आढळते.
2023 साली प्राध्यापक अरविंद सोनटक्के यांनी आपल्या अभ्यासातून त्या मंदिरातलं एक शिल्प शोधून काढलं, जे की एक कामशिल्प होतं. त्या मंदिरावर एकूण 3 कामशिल्प आहे. पण हे जे कामशिल्प आहे हे जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, कारण अशा धाटणीचं कामशिल्प हे आपल्याला पूर्ण भारतामध्ये कुठेच बघायला मिळालेलं नाही. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्प सौंदर्य पाहून तो विस्मयकारिक होतो. 1000 वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मक दृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीव कामातून मिळतो. हे मंदिर हा केवळ वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना नसून तो या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक आरसा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.